अरे 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 कसं आहेस? अरे किती उशीर, केव्हापासून वाट बघतोय तुझी? अरे मी बघत बघत आलो, काय रे बालपण आठवलं रे. अरे बघ काय. बरं चल चल, पूजा सुरू झाली, उशीर झाले. चल 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 चल. अजून सगळी तीच माणसं आहेत का चाळीत? हो तीच आहेत. काय आहेत, काय गेली सोडून. हो पण हो, त्यातल्या बऱ्याच जणांना आम्ही आज इथे बोलवलंय पूजेसाठी. ग्रेट ग्रेट. तुम्हाला सांगतो, हा या परशाचा चेहरा एवढा गंभीर दिसतोय ना, पण कॉलेजात असताना आमच्यात सर्वात मस्तीखोर हा परशा होता बरं का. हा सदा, अरे त्या जुन्या गोष्टी आठवणी आता कशाला उगाळून सांगतोयस त्यांना? अरे का नको सांगू, आता इथे कुठे राहतोयस तू? हा अरे पण नको सांगू म्हणालो ना. हा हा बघा, हा असा ओरडायचा, त्यामुळे कॉलेजातल्या सगळ्या मुली त्याला वाघोबा म्हणायच्या. काय रे, काय झालं? अरे काही नाही रे, अलीकडे काही दिवस झाले हा डावा हात आहे ना, हात दुखतो. हे बघ, तू माझ्याकडे येतोस का? थोडा वेळ आराम कर, म्हणजे बरं वाटेल तुला. नको नको, इथे पण छानपैकी गप्पा गोष्टी करत बसलो, मला काही नाही रे झालेलं. बर. आजोबा, आजोबा, तुम्हाला माहितीये आजीच्या गाडीत न्यायला काय मज्जा आली. आणि आईने तर बोरच करून टाकलं. कोणी काय विचारल्यावर काय बोलायचं याचीच प्रॅक्टिस घेत होती. आणि आजोबा, काका काकू कुठे आहेत? ते बघ तिकडे पूजेला बसलेत बघ. काका काकू, चिनू, आई कुठे आली आहे ना? बरं, आम्ही पूजा करतोय, जा जाऊन बस. जोशी काकू, कशा आहात? बरी आहे. ही माझी आई. नमस्कार. तुम्ही बाहेर मोठी कार बघितलीत की नाही? हो. ती हिचीच आहे. अगो बाई, मग आता नवीन घेतली 2 महिन्यांपूर्वी. हिच्याच गाडीतून आले ना मी विरारहून इथपर्यंत. मी अण्णांना पण म्हणाले हा की अण्णा तुम्ही पण चला आमच्या बरोबर गाडीतून, पण नाही म्हणाले. खरं सांगू का, मला तर बाई गाड्यांचा अजिबात सोच नाहीये, पण काय करणार, ऊन केवढं आहे, हो की नाही आई? हो ना, सोसतच नाही. आणि मग घरी एसीची. अगो बाई, शोभा, घरी तू एसी घेतला? म्हणजे काय, मी अभिने सांगितलं, म्हटलं अभि, एसी ही आता जीवनावश्यक गरज झालेली आहे. त्यामुळे काय, घरात एसी, गाडीत एसी. काकी, आपल्या चाळीमध्ये कोणाकडे आहे का एसी?
अगं बाई, नाही 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 म्हणजे काय अण्णांना जरा बसायला म्हणून थोडा त्रास वगैरे झाला तर म्हणून. अगं बाई, गळ्यातलं तू नवीन केलास? किती दागिने घेतलेस? हो ना, म्हणजे ह्या दिवाळीतच बनवून घेतला ह्यांनी. मी किती म्हणाले नको नको तरी ऐकतायत का अभि? म्हणजे अगं लाड करतायत तर करून घे की. पण शोभा, अगं हा हार आधी तिच्या आईने दिलेला आहे ना? मी आलोच. हा, हो म्हणजे ना खरं तर अदितीसाठीच बनवला होता, आम्ही बनवला सगळ्यांनी मिळून. म्हणजे पण पहिला दिवाळ सण होता ना तिचा, तिला आवडली नाही ही डिझाईन म्हणून मग मी माझ्यासाठीच ठेवून घेतला. म्हटलं असं पूजेला वगैरे बसलं तर गळ्यात 4 दागिने असलेले बरे आपले. धाकट्या जावेवर खूप प्रेम आहे आईचं. आणि इतकी वर्ष घर हिनेच सांभाळलं की अजूनही अण्णांचं सगळं करते ही. आई पुरे आता, म्हणजे एवढं कौतुक करशील आई म्हणजे. आम्ही आलोच. हा, चल अरविंद, तुझी ओळख करून देतो. ये. बरं का अरविंद, हे आमचे सदा काका. नमस्कार. नमस्कार. आणि हे अण्णा म्हणजे परशुराम खानोलकर. अच्छा अच्छा. पूर्वी इथेच राहिले होते. आता 2 महिन्यापूर्वीच विरारला मोठ्या मुलाकडे राहायला गेले. अदिती वहिनी, काय गळा किती ओका बोका दिसतोय तुझा. एक धड दागिना घातला नाहीस. मला तरी सांगायचंच ना, घरून येताना आणला असता एखादा माझा. ऐक, श्श. माझा हा हार देते, घाल पटकन. नाही वहिनी, खरंच नको. तू पण बाई 1 नंबरची इतकी हट्टी आहेस ना. ए पण तू सांगतेस म्हणून गळ्यात हा हार ठेवते मी माझ्या. हो, नाहीतर मग उगाच. चालू दे चालू दे. आणि अरविंद, हा अभिराम खानोलकर, अण्णांचा मोठा मुलगा. अरे हे नाव ओळखीच वाटतंय माझ्या. तुझ्या ओळखीतला आहे का कोणी खानोलकर? हा हा, आमच्या ऑफिसमध्ये एक आहे मुलगा तसा. एकदम छान आहे त्याचं नाव. तुम्ही काय ते गप्पा मारत बसला? या ना. हो हो, आलो ना. या इथे बसा. 1 मिनिट हा, जरा यांना बसू देत. बसा. हो हो. इतके दमून आला तुम्ही. बसा. अरे तू पण जा ना, पुढे बस तिकडे. हा, बस पुढे बस. चला आपण बसूया तिकडे. हो. अण्णा या, बसा बसा. बरं का अरविंद, या अण्णांची मला खूप दया येते. त्यांचा छोटा मुलगा आणि सुनबाई आज पूजेला बसलेत. अरे नुकतंच लग्न झालंय त्यांचं. अरे पूजेच्या निमित्ताने सगळे एकत्र आलेत. नाहीतर मोठा मुलगा अण्णांना घेऊन विरारलाच राहतो. पूर्वी अण्णा इथेच राहायचे. अरे कसला दरारा होता त्यांचा. का हो सदा काका? हो ना, पण बायको गेली आणि खचले बिचारे. तरी देखील मोठ्या हिमतीनं 2 मुलांना एकट्याने वाढवलं बरं का त्याने. आता मोठा मुलगा सांभाळतो त्यांना, पण तो देखील स्वतःपुरतच पाहणार आहे. आणि मोठ्या सुनेकडनं तर काय अण्णांच्या देखभालीची फारशी अपेक्षाच नाही. हा, पण धाकटी सून आली, तिनं मात्र सगळं घर सावरलं बरं का. अच्छा, म्हणजे ही. हो, धाकटी सून आणि धाकटा मुलगा स्वभावाने खूप चांगले आहेत, पण तरी देखील अण्णा मोठ्या मुलाकडेच राहतात.
धाकटी सून आणि धाकटा मुलगा यांच्यासारखी जोडी खरं तर शोधून सापडणार नाही बरं का. आता सत्यनारायणाच्या निमित्तानं सगळे एकत्र आलेत, पण देव करो आणि एकत्र येण्यासाठी त्यांना कुठलंही निमित्त न लागू. हो बरोबर आहे. जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा शतानंद विप्रे पूर्वी प्रतया चरिले दरिद्र दौडून अंती त्याचे मोक्षपदा नेले त्या पातून या कलयुगी सकळा सकळा तृप्त झाले. माने काका. अरे सुहास, अरे तुम्ही अरे तुम्ही एकमेकांना ओळखता? हो मी यांना चांगला ओळखतो. कसं काय? आमच्या ऑफिसमध्ये आले होते. ती टूर फिक्स करायची होती ना. यांनी जय आदितीला पाहिलं तर सगळंच संपलं. त्याआधी जयला सांगायला हवं. काय योग आहे. कुठली टूर होती. मी आलोच. हा ए सुहास, अरे कसा आहेस? मी मजेत. स्वाती कुठे दिसत नाही रे मला. हो ती जरा माहेरी गेली. अगं बाई, करमत नाही की काय रे तिला इथे? हा? नाही असं काही नाही वहिनी. जय ए सुहास, अरे मी काय म्हणते, आजच्या जेवणामध्ये शुगर फ्री स्वीट नसेल ना रे? काय आहे ना, आता माझं डायटिंग चालू आहे ना त्याच्यामुळे. अच्छा. बघ ना जरा. हो सोय कर. हो मी बघतो. हा हो हो. जय सुहास, वहिनी मी आलो. हो. ए शुगर फ्री स्वीट माझ्यासाठी. काका अरे अरविंदा,
तुला मगाशी म्हटलं नव्हतं, हेच ते जय खानोलकर आणि आदिती खानोलकर. परशुराम खानोलकरांचे छोटे सुपुत्र आणि ह्या आमच्या सुनबाई. हो माने. हो आलोच. अरविंदा आलोच बर का. हेच सांगायला मी येत होतो तर वहिनीमध्ये आल्या. जय आता काय होणार? हे धर तुम्ही आलोच. सुहास हे घे. हॅलो. हा आदिती, कशी झाली पूजा? छान झाली. अण्णा भेटले? त्यांना सुद्धा खूप बरं वाटलं असेल नाही? हो काय म्हणाले ग? त्यांची तब्येत बरी आहे ना? हो काकू, मी आता ठेवू का फोन? मी तुम्हाला थोड्या वेळाने करते फोन. काय ग, काय अडचण आहे का? नाही काकू, काकू खूप मोठा गोळ झालाय. काय ग, काय झालं? आमच्या ऑफिस मधले कदम काका आहेत ना, त्यांना कळलं की आमचं लग्न झालंय. काय? हो. आम्ही इथे खूप आनंदाने आलो होतो की आज कोणाशीही खोटं बोलावं लागणार नाही, पण आम्हाला कुठे माहित होतं की इथे कदम काका येतील. काकू मला तर काहीच कळत नाही. मला खूप भीती वाटतेय. आता पुढे काय होईल? आदिती तू आधी शांत हो बघू. काकू खूप हळवेत होते, पण आता इथून कोणाशीही न बोलता, कोणाचं काही न ऐकता निघून गेलेत ते. हे बघ, ही आता घाबरून जायची वेळ नाहीये. अगं जसा तुम्हाला धक्का बसला तसंच त्यांना सुद्धा धक्का बसला असेल ना. आता तुम्ही असं करा, त्यांना गाठा आणि शांतपणे त्यांच्याशी सगळं नीटपणे बोला. हो, जय गेलाय त्यांच्या मागे, आता मीही जाते. हो, आणि काही अडचण आली तर मला लगेच फोन कर. हा हो. शिबाई, कधी एकदा विरारला परत जाते ना असं झालंय मला. इथे म्हणजे किती ना असं बुजबुजाट आहे नुसतं. पाण्यासाठीच्या त्या रांगा, सगळं संपलं आता. काय म्हणतेस? म्हणजे विरारला असं काहीच नसतं? छे, सगळं पॉश आहे तिथे, पॉश. जोशी काकू, आमच्या त्या सोसायटीला ना वॉचमन सुद्धा आहे. त्याच्यामुळे दुपारी त्याचे फेरीवाले, वेगवेगळ्या कंपनीचे सेल्समन येऊन झोपमोड वगैरे काही करत नाहीत. मस्त झोप लागते ती छान. तुम्हाला म्हणून सांगते, माझं ते घर आहे ना, 2 बेडरूम हॉल किचन, राजवाडा आहे नुसता, राजवाडा. बाई ग, त्या मोठ्या घरात आपल्या माणसांबरोबर राहताना इतकी मज्जा येते म्हणून सांगू. म्हणजे आता बघा ना, म्हणजे सतत नोकरांबरोबर राहून सुद्धा कंटाळा येतो ना कधी कधी. अगं धुण्या भांड्याला काय, बायका इथे पण मिळतात. छे हो, धुण्या भांड्याबद्दल बोलतच नाहीये मी. प्रत्येक कामासाठी नोकरच ठेवलाय ना मी तिथे. आणि पाणी येतं का ग? पाणी 24 तास. म्हणजे काही प्रॉब्लेमच नाहीये. अहो, आमच्या त्या ना सोसायटीमध्ये मोठा स्विमिंग पूल आहे. अगं मगाशी तर तुझी आई म्हणत होती एक पाण्याचा प्रॉब्लेम सोडला तर सगळं उत्तम. हो का? बर, अच्छा. हा, नाही, बरोबर बोलली ती. बरोबर आहे, प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम होता, पण आता नाहीये. पाणी आहे 24 तास. आई, हा, अगं मला जेवायला दे ना, मला भूक लागली आहे. ग माझं पिल्लू ते.
आदिती कुठे कडमडली? अरे मी ना आदिती काकीला सांगितलंय हा तुला जेवण भरवायला. शोध बघ असेल कुठेतरी ते. जा. आमची आदिती म्हणजे ना इतकी चिनू खूप लाडका आहे ना तिचा. करमत नाही दोघांना एकमेकांशिवाय. अगदी हेच ते जय खानोलकर, हेच ते जय आणि आदिती खानोलकर आणि आदिती खानोलकर आणि आदिती खानोलकर. परशुराम खानोलकरांचे छोटे सुपुत्र आणि ह्या आमच्या सुनबाई.